कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे काय सगळेजण एकदम शांत? अर्जुन, तुला बाळाच्या आई बाबांबद्दल काय माहिती मिळाली का? अरे हो दादा, मला येऊ दे तरी घरात। सांग ना। नाही काय कळलं। बरं झालं, आतापर्यंत जी आरती माहित नाही ना, त्या आरती त्यांनी त्या बाळाला टाकूनच दिलेलं आहे। म्हणजे थोडक्यात देवानंच आपल्याला त्या बाळाला दिलेलं आहे। म्हणजे ते बाळ आता आपण आपलं म्हणून वाढवूया। सरकार, हवं असं करून नाही चालणार। पुढे बाळाला शिक्षण द्यायचं असेल तर त्याच्या जन्माची नोंद करावी लागणार आहे। बऱ्याच गोष्टी आहेत पुढे। कागदपत्रांचं काय घेऊन बसले सापे? अगं लई लोक खोटी कागदपत्र करतात, आपण पण करू ना, कुणाला काही कळणार बी नाही। एक मिनिट थांबा, खोटी कागदपत्र तयार करणे चुकीचं आहे। झालं ह्या कलेक्टर मॅडमचं कायद्याचं भाषण सुरू। हे बराबर आणि हे चुकीचं, तुला काय करायचंय ग? मावशी, मी सगळ्यांच्या भल्यासाठी बोलतीये। भल्यासाठी सांगते म्हण, कळतंय ना तुला? हे बघवत नाही ना म्हणून हे सगळं तू करती, आणि रुपालीला बाळ मिळू नये असंच तुला वाटतंय। ओ मावशी, तिला का असं वाटेल का रोज उठून आपली तीच कॅसेट लावायची? अरे तिला कोण नंतर विचारणार नाही ना म्हणून। आणि कलेक्टरचा तोरा आता आधीच गेलाय। मला फक्त एवढं म्हणायचंय की चुकीची गोष्ट कधी ना कधी बाहेर पडणार आहे, आणि त्या गोष्टींचा सगळ्यात जास्त त्रास रुपालीताई आणि स्वप्नील सरांना होईल। त्यापेक्षा जे काही करायचं ते कायद्यानुसार करूयात की, आणि बाळ येणारच आहे ना आपल्याकडे। मग त्याआधी आपण रुपालीताईंना कसं लवकरात लवकर बरं करता येईल यावर भर देऊया। बरं करण्याला माझा आक्षेप नाही अपर्णा, पण तिचा आजार शारीरिक नाहीये, मानसिक आहे, आणि तो कधी बरा होईल हे कोणी ठामपणे नाही सांगू शकत। पण मग तोपर्यंत बाळाचं काय? हा, आणि आपण पण किती वेळ थांबू शकतो मला आयडिया नाही बरं का आपे। त्यामुळे दादाचं बरोबर आहे, आपण बाळाचा विचार केला पाहिजे। अर्जुन, अरे ताईंमध्ये आत्ताच सुधारणा आहे। मगाशीच बघितलं ना आपण, त्यांना उत्तम उपचार मिळाले तर ते लवकरात लवकर बरे होतील। सरकार, रुक्मिणी, आता ना रुपालीच्यात लई चांगली सुधारणा दिसती। आता ती भावलीला बाळ म्हणत होती तेव्हा ती येडी होती ना, पण आता तिच्याकडे जिवंत बाळ आहे आणि ती लई चांगलं सांभाळती। मग ती येडी कशी असेल? मावशी, वहिनींना वाटतं की त्यांनी जन्म दिलाय बाळाला। अरे मग वाटू दे की, त्याच्यात काय बिघडतंय तवा? आपण बी सांगायचं नाही। हा, हे मला पटतंय या ठिकाणी। दादा मला तुझ्या भावना कळतात, पण हे बघ, आत्ता आपी जे म्हणते ना ते करायला आपल्याला थोडा त्रास होईल, पण अरे कसला त्रास? ते बाळ जर गेलं ना तर त्या रुपालीला खरंच लई त्रास होईल बघ। नाही 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 नाही, असं नाही व्हायला पाहिजे। मी ही रिस्क नाही घेऊ शकत। अहो सर, उलट ही रिस्क नाहीये, तुम्ही उगाचच खूप जास्त टेन्शन घेताय। नाही, जास्त कमीचं सोडा, असं होईल का नाही? हो, असं होऊ शकतं। होऊ शकतं ना, मग करायचंच नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।